अचानक आले. म्हणजे तेव्हा तुला म्हणाल झाले हे उपकुटुंब आहे, अपस्टार्ट त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. आता धूमकेतू कसा काय एकदम आकाशामध्ये उगवतो तसं ते आले अचानक आणि बघता बघता त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व आपल्या ताब्यामध्ये घेतलं. हे झाल्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रस्थापित जो वर्ग होता नेता त्याला एक फार मोठा धक्का होता आणि त्यांनी लोकमान्य टिळकांचं नेतृत्व स्वीकारण्यास खळखळ केली, विरोध केला त्याला, म्हणजे रेजिस्टन्स ज्याला म्हणतो आपण, तिथे येऊ नये. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेतून काही लोक मग लोकमान्य टिळकांचेच अनुयायी असलेले त्यांच्या लक्षात असं आलं की हे बरोबर आहे, गांधीजी हे दुसऱ्या प्रांतातले आहे, गांधीजींची विचारसरणी थोडी वेगळीच आहे, गांधीजी आपल्यापेक्षा म्हणजे लोकमान्य टिळकांच्या वर्णापेक्षा जातीपेक्षा खालच्या जातीचे आहेत. आणि असा नियम होता आपल्याकडं की खालच्या जातीच्या माणसाचं गुरुत्व हे वरच्या जातीच्या माणसांनी घ्यायचं नाही, असा एक धर्मशास्त्राचा नियम. त्यामुळे हे कसं काय परवडायचं आपल्याला गांधींचा, म्हणून त्यांनी गांधींना विरोध केला. ही गोष्ट खरीच आहे. पण त्याचबरोबर काही लोकांच्या असं लक्षात आलं की हे जरी भेद असले टिळक आणि गांधी यांच्यामध्ये, तरी वस्तुतः गांधीजी टिळकांचंच राजकारण पुढे नेत आहे, म्हणजे त्यांच्या मार्गामध्ये भेद असते. आणि टिळकांना तर कुठल्याच मार्गाचं वावड नव्हतं. गांधींच्या मार्गाला जर फरक मिळणार असेल तर टिळक कशाला नाही म्हणतील. म्हणून आपण टिळकांच्या अनुयायांनी गांधींकडे जायला हरकत नाही, म्हणून काही लोक गांधींकडे, काहींनी विरोध केला. अखेरपर्यंत काही लोक विरोध करत राहिले, अखेरपर्यंत नाही स्वीकारला गांधींना. आणि ती प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये एक क्लेशकारक प्रक्रिया घडली. त्या सगळ्या प्रक्रियेचा मला उहापोह करायचं नाही. मला सांगायचा मुद्दा एक आहे की बाळासाहेब खेर हे त्या प्रक्रियेमधलं एक प्रॉडक्ट होतं. म्हणजे झालं कसं, हे बघा, 1920 मध्ये लोकमान्य टिळक गेल्यानंतर गांधीजींनी असहकारितेची चळवळ सुरू केली. त्या असहकारितेमध्ये काय काय अपेक्षित होतं की भारतातल्या लोकांनी शाळा कॉलेजमध्ये जायचं नाही, म्हणजे मुलांना शाळा कॉलेजमध्ये घालायचं नाही, शिक्षकांनी प्राध्यापकांनी राजीनामे द्यायचे. एक दुसरी गोष्ट अशी की ब्रिटिशांच्या कोर्टात न्याय मागायला जायचं नाही, आणि जे वकील असतील त्यांनी कोर्टात जाऊन वकिली करायची नाही. कारण तुम्ही जेव्हा ब्रिटिशांच्या कोर्टात जाता तेव्हा ब्रिटिशांची आधिसत्ता मान्य केली असा अर्थ होतो, ती करायची नाही. हा दुसरा म्हणजे कोर्टावरती बहिष्कार, शाळा कॉलेजवरती बहिष्कार. आणि तिसरा तो जास्त महत्वाचा, तो कोणता होता की भारतातल्या लोकांना निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचे काही प्रतिनिधी स्टेट काउन्सिलमध्ये आणि सेंट्रल काउन्सिलमध्ये निवडून द्यायची प्रक्रिया सुरू झाली होती. त्या काळात मॉन्टेग्यू चेम्बर सुधारणेच्या माध्यमातून निवडणुका जाहीर झाल्या होत्या, उमेदवार सुद्धा जाहीर केले गेले होते. टिळक पक्षाच्या लोकांनी सुद्धा उमेदवार जाहीर केले होते, म्हणजे काँग्रेसच्या लोकांनी आणि काँग्रेसमधल्या अंतर्गत गटातल्या लोकांनी केले होते. आणि आता गांधीजी सांगायला लागले की ह्या तिन्ही गोष्टींच्यावरती बहिष्कार. हे अतिशय विचित्र होतं त्या काळाच्या पार्श्वभूमीवरती, कारण ज्या गोष्टी घडवण्यासाठी टिळकांच्या अनुयायांनी रक्ताचं पाणी केलं होतं, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे कोणत्या अर्थाने की आम्हाला हे हक्क पाहिजेत, राजकीय हक्क, होम रूल ज्याला म्हटलं, त्यासाठी टिळकांनी जीवाचं दान केलं. भारतभर चळवळ उभारली, इंग्लंडला गेले, तिथल्या लोकांशी संपर्क साधला, तिथे सभा घेतल्या आणि काही एक भाग पत्रात पडला. आणि एकदम स्वराज्य मिळणार नाही सगळ्यांनाच माहिती होतं, आणि एकदम स्वराज्य कोणी मागत पण नव्हतं. अख्खेच्या अख्खं स्वातंत्र्य, त्या टप्प्याटप्प्याच्या गोष्टी आहेत. तर हे सगळं झालं, हे सगळं घडलं, म्हणजे तो घास आता घेणार लोक टिळकांची अनुयायी. तेवढंच गांधीजी आले म्हटले हे बंद म्हणले, बहिष्कार निवडणुकांच्यावर. हा धक्का बसतो लोकांना, हा एक भाग. दुसरी गोष्ट कोणती, शाळा कॉलेज शिक्षण. आता शाळा कॉलेजमध्ये कोण जाणारे लोक होते त्या काळामध्ये? दलितांची मुलं जात होती का? बहुजन समाजाची मुलं जात होती का? नव्हतीच जात. जाणारे सगळे उच्चवर्णीय होते ना, बेसिकली ब्राह्मण होते. तर शाळेत जायचं ना म्हणजे परत यांची प्रगती फुटवली, हा मुद्दा समजून घ्या. आणि तिसरा, कोर्टाच्या वकिलांचा बहिष्कार. कोण वकील लोक होते? 80-85% वकील ब्राह्मण आणि बहुतेक सगळे टिळकांचे अनुयायी होते. तर त्या सगळ्यांचा समास झाला की गांधीजी हा जणू काही ब्राह्मणेतर चळवळीचाच एक प्रवक्ता आहे, शाहू महाराजांच्याच पकडीचा एकीकडे नष्ट होतो. आणि म्हणून ते आपल्या जातीच्या लोकांच्या मुळावरती आला. आता काही भागांचा गैरसमज झाला, आता काही नव्हतं वस्तुता. आणि मग त्यांनी गांधीजींच्या राजकारणाला थांबवायचा प्रयत्न केला. मग असहकारिता त्यांना म्हणजे आमचा नाही पाठिंबा, पण झाली काय गमत माहिती का की कलकत्त्याच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसने ठराव मान्य केला, असहकारिता मान्य.
निवडणुका लढवायच्या नाही. मग परत नागपूर अधिवेशन झालं, तिथं पण तो ठराव मान्य झाला. त्यामुळे यांची पंचायत झाली, कारण पक्षाचा आदेश आहे की काँग्रेसच्या निवडणुका लढवायच्या नाही. नाईलाज म्हणून या लोकांनी निवडणुका लढवल्या नाही. पण सगळ्यात जीव अडकला होता काउन्सिलमध्ये. इतके वर्षाची चवळ करून आपण जायचं ठरलं आणि ते काय चाललेले आहे. मग वाट पाहत होते की काहीतरी कोंडी फुटेल. एवढ्याच झालं असं, म्हणजे महाराष्ट्राचे टिळकांचे अनुयायी हे तुम्हाला सांगतो, एवढ्याच झालं असं की मोतीलाल नेहरू हे त्यावेळेचे मोठे नेते आणि चित्तरंजन दास हे पराभवाचे नेते मोठे, त्यांच्याही लक्षात आलं की सरकारला जो विरोध करायचा तो फक्त बाहेर विरोध करून चालणार नाही, तर आज गेलं पाहिजे, म्हणजे कुठे कायदे काउन्सिलमध्ये आणि म्हणजे लोकसभा विधानसभेमध्ये आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे, आणि तिथे विरोध केला पाहिजे विरोधी पक्षाला असेल. म्हणून त्यांनी सांगितलं गांधीजींना की बाबा तुमची सहकार्याचा आम्ही असहकार्याचा प्रयोग करून पाहिला, आता आम्हाला एक प्रयोग करण्याची संधी द्या, आम्ही स्वराज्य पक्ष काढतो आणि आम्ही निवडणुका लढवतो. आणि म्हणजे ठीक आहे, तुमची इच्छा आहे तर तसं पण करा. मग त्याप्रमाणे या मंडळींनी काँग्रेसच्या अंतर्गत स्वराज्य पक्ष काढला, गांधीजींनी परवानगी दिली, मग निवडणूक. महाराष्ट्रातल्या काँग्रेस टिळकांच्या अनुयायांनी ते पाहिजेच होतं. ते म्हणले आता आमचे नेते मोतीलाल नेहरू, आमचे नेते CR दास आणि आम्ही निवडणुका लढवणार. म्हणून महाराष्ट्रातले टिळकांचे बरेचसे अनुयायी स्वराज्य पक्षात गेले. नरसिंह चिंतामण केळकर गेले उदाहरणार्थ पहिल्यांदा, बॅप्टिस्टा गेले आणि मुख्य म्हणजे बाळासाहेब खेर गेले. बाळ गंगाधर खेर या रत्नागिरी जिल्ह्यातल्या माणसाच्या घरामध्ये टिळकांचाच पक्ष होता ना, राजकारण होतं. वडिलांनी नाव ठेवलं बाळ, ते टिळक म्हणजे रोल मॉडेल, त्यांच्यासारखं झाला पाहिजे आपला मुलगा, म्हणून बाळ नाव ठेवलं. मग ते घरात तेच ट्रेनिंग मिळालं टिळकांच्या राजकारणाचं. आणि मग गेले ना, कुठे गेले, स्वराज्य पक्षात गेले. वकील होते, बॅरिस्टर, आणि आधुनिक पद्धतीने वागणारे होते. आधुनिक पद्धती म्हणजे कशी, आता नेकटाय, कोट पीट, जीपीस सूट सगळा घातलेला, चिरूट बिरूट ओढायचे, हॅट पीट घालायचे, अजून मधून दारू प्यायचे पार्टीमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. कारण बार कौन्सिलला असं तेव्हा दोन असायचा, बार म्हणजे असाही बार वकिलांचा आणि तसाही बार. आता तेव्हा बारा नव्हत्या, त्यामुळे तो तिसरा अर्थ नव्हता त्याच्यामध्ये, पण दोन अर्थ नक्कीच होते. तर खेरांचा प्रवेश जो झाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, स्वराज्य पक्षामधले एक कार्यकर्ते, मुंबईचे सेक्रेटरी, मुंबई शाखेचे, आणि मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण, मुकुंदराव जयकर, ते टिळकांचे, ते गांधीजीचे कर्तव्य विरोधक होते, शेवटपर्यंत राहिले विरोध. ते समजून घ्या. लोकमान्य टिळकांच्या राजकारणातून बाळासाहेब खेर पुढे आले आणि स्वराज्य पक्षाचे, म्हणजे गांधीजींना विरोध करणाऱ्या पक्षाचे सेक्रेटरी झाले मुंबईला. पुढे हळूहळू काही घटना घडत गेल्या आणि काही लोकांना असं कळून चुकलं की गांधीजींना विरोध करणं काही खरं नाही, आपल्या नावात कुणी येत नाही, म्हणून त्यांची मतं बदलली. दरम्यानच्या काळात काय झालं की महाराष्ट्रातल्या स्वराज्य पक्षाचे नेते आणि दास नेहरू यांच्यामध्ये वैमनस्य आलं. मधल्या काळात चित्तरंजन दास वारले आणि मोतीलाल नेहरूंनी इथल्या जयकरांना आणि केळकरांना स्वराज्य पक्षातून काढून टाकलं. आता आणि परत पंचायत, आता गांधी विरोध कसा करायचा. तेव्हा त्या लोकांनी एक वेगळा पक्ष काढला आणखी, त्याचं नाव प्रतिसहकार पक्ष. आता बाळासाहेब खेरांकडे तो पेच होता की आपण यांच्या मागे जायचं परत, की जरा अनुभवातून शिकलेलो आहोत आपण, गांधीजींचं राजकारण करायला जायचं. बाळासाहेब खेरांनी अत्यंत सुज्ञपणे जयकरांची साथ सोडली, राज्य पक्ष प्रतिसहकाराच्या भानगडी सोडून दिल्या आणि गांधीजींचं अनुयायत्व पत्करलं. अशा प्रकारे लोकमान्य ते महात्मा हा एक प्रवास बाळासाहेब खेरांच्या माध्यमातून पुढा, आणि ते कर्तव्य असल्यामुळे हळूहळू मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये पण त्यांचं स्थान चांगलं झालं. हा सुद्धा समजून घ्या. आपण निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते म्हणून त्यांची कीर्ती झाली की जरी ते येताना तिकडनं आले, टिळकांच्या पक्षाकडनं आले तरी सुद्धा. आणि मग त्यांची हॅट बीट सगळ्या गोष्टी गेल्या आणि स्वच्छ खायचं धोतर, मग रोज असून कटाई करायची वगैरे वगैरे, या नेहमीच्या गोष्टी बाळासाहेब खेर करू लागले. तर ही एक प्रक्रिया आहे. टिळकांच्याकडनं गांधींकडं येणारा ब्राह्मण मनुष्य म्हणजे बाळासाहेब खेर. आता ही प्रक्रिया, याच प्रक्रियेची समांतर प्रक्रिया त्यावेळेला बहुजन समाजामध्ये होत होती, ब्राह्मणेतरांमध्ये. ती कशी, ती अशी बघा, आणि त्याचा यशवंताची संबंध येतो. म्हणून म्हटलं की बाळासाहेब खेर आणि यशवंतराव चव्हाणांच्या ते सांगेल. ती प्रक्रिया अशी घडली की स्वराज्याची चळवळ सुरू झाली. काँग्रेस पक्ष 1885 मध्ये स्थापन झाला आणि एक हक्क मागायला लागले राजकारणामधले. तर इथल्या बहुजन समाजाला भीती वाटते, शंका वाटते, आणि ती काही
पूर्णपणे आम्ही काही होते असं म्हणायचं धाडस तुम्ही करू नये. काय की हे जे लोक आहेत काँग्रेस स्थापन करणारे ते बहुतेक लोक कोण आहेत, वरच्या वर्गातले उच्चवर्णीय आहेत आणि त्यांचा आपल्याला पूर्वी एकदा वाईट अनुभव आलाय. मग इंग्रजांना घालून द्यायचं आणि यांच्या हातात परत सत्ता द्यायची म्हणजे काय, परत कदाचित पेशवाई येईल की काय वाटते लोक. म्हणून बहुजन समाजाचे लोक पहिल्यांदा या काँग्रेसच्या आधी स्वातंत्र्य झाल्याच्या पासून पूर्णपणे बाजूला होते, पुढे नव्हतं जात. कारण परत विशेषतः महाराष्ट्रात ते सगळं नेतृत्व ब्राह्मणांचं होतं, स्वीकारच्या अन्वयांचं. 1920 पर्यंत हीच परिस्थिती होती आणि दरम्यानच्या काळात उलट त्यांना शह देण्यासाठी यांनी ब्राह्मणेतर पक्ष काढला. महाराष्ट्रात ब्राह्मणेतर पक्ष हा मुख्य पक्ष झाला विरोध करणारा काँग्रेसला. मग 20-21ला जे त्या निवडणुका झाल्या, 21 साली मी आता सांगितलं, त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने बहिष्कार घातला निवडणुकांच्या वरती, म्हणजे गांधींच्या आदेशावर. पण ब्राह्मणेतर पक्षाने निवडणुका लढवल्या. काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या शाखेने म्हणजे निमस्त पक्षाने निवडणुका लढवल्या, ते निवडून आले, मंत्री झाले. भास्करराव जाधव हे पहिल्यांदा, शिक्षण खातं त्यांच्याकडे होते, महसूल त्यांच्याकडे होता. म्हणजे अशा पद्धतीने बहुजन समाज हा स्वातंत्र्य नको ब्रिटिशांचं सध्या बरं आहे असं म्हणणाऱ्यापैकी होता. कारण त्यांना ब्राह्मणांच्या बद्दल अजिबात विश्वास नव्हता आणि हे खूप जोरात छत्रपतीच्या काळामध्ये खूप जोरात भांडण मारामारा चालू होत्या. आणि त्या ब्राह्मणेतर पार्टीचा बालेकिल्ला म्हणजे दक्षिण महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली, सातारा हा भाग. आणि यशवंतराव चव्हाण नेमके तिथेच जन्मलेले, तिथेच वाढलेले. आणि इतकंच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये ब्राह्मणेतर चळवळ आलेली. कारण त्यांचे भाऊ, मोठे भाऊ, त्यांचं रेस्टॉरंटवरती फार मोठं ऋण आहे, गणपतराव, हे स्वतः ब्राह्मणेतर चळवळीचे कार्यकर्ते बनले होते. आणि त्यांना त्याचे गुरु पण भेटले. एक कळंबे म्हणून क्रांतिकारक होते, अगोदर ते क्रांतिकारक होते, पण नंतर त्यांनी क्रांतीचं काम सुरू केलं आणि ब्राह्मणेतर पक्षाचं काम करायला लागले. त्यांनी एक आश्रम काढला होता कराडमध्ये. तर अशा पद्धतीने भाऊसाहेब कळंबे यशवंतरावांच्या घरामध्ये पहिल्यांदा जर त्यांच्यावर कुठले संस्कार झाले असतील किंवा जर त्यांना काही ऐकायला मिळालं असेल तर ते ब्राह्मणेतर चळवळ, काँग्रेसमध्ये सगळं कसे ब्राह्मणांचं वर्चस्व आहे काँग्रेसमध्ये हे त्यांना ऐकायला मिळालं विद्यार्थी दशेमध्ये. आणि हे चालू असताना त्या काळात सगळ्यात जर गाजलेलं कोणतं व्यक्तिमत्व असेल, त्या काळात दोघं पुढे आले महाराष्ट्राचं, दुक्कल ज्याला म्हणतो आपण, पोट गेले आणि जवळकर, केशवराव गेले आणि दिनकरराव जवळकर. तर दिनकरराव जवळकरांना लोक आगेवेगळंच म्हणे. त्यांची लेखणी आणि वाणी दोन्ही अत्यंत जहाल, दणदणीत अगदी. त्याच्यावरती फार टीका करायचे ब्राह्मण जातीवरती, टिळकांच्यावरती. त्यांनी पुस्तकच लिहिलंय, देशाचे दुश्मन. हे पुस्तक असं सांगत होतं की लोकमान्य टिळक आणि त्यांचे अनुयायी हे देशाचे दुश्मन आहेत, ते कुठल्याच देत होतं. आणि ह्याच गोष्टी ते भाषणात पण सांगायचे. एक दिवशी त्यांची सभा सुद्धा करायला झाली, ती 70-80ची गोष्ट असेल की यशवंतराव त्यावेळेला विद्यार्थी होते आणि त्या सभेला यशवंतराव गेले. हा गोपनाचं भाषण ते जवळकरांनी केलं आणि इतकंच नव्हे तर नंतर देशाच्या दुश्मनच्या प्रति फुकट वाटण्यात आल्या. पॉप्युलर पुस्तक होतं त्या काळामध्ये, कारण त्याच्यावरती खटला झाला होता पुस्तकावरती. त्या खटल्यात पुढे जवळकर सुटले, निर्दोष सुटले. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं वकीलपत्र घेतलं होतं तेव्हा, ते सुटले आणि त्यामुळे अधिक पॉप्युलरिटी वाढली. आणि ते पुस्तक यशवंतरावांनी वाचलं विद्यार्थी दशेमध्ये, भाषणही ऐकलं आणि घरी बंधू पण ते सांगत होते. जवळजवळ भाऊसाहेब कळंबेंच्या आश्रमात पण ते ऐकायला मिळायचं. पण एकच गोष्ट होती, यशवंतराव कराडच्या लोकमान्य टिळक शाळेमध्ये विद्यार्थी होते आणि तिथे काही त्यांना टिळकांचं थोडंफार म्हणजे टिळकांबद्दलच ऐकायला मिळालं तेवढं. पण तेवढ्या याच्यावरती यशवंतरावांनी स्वतंत्रपणे विचार केला. त्यांनी असा विचार केला की सामाजिक न्याय नावाची जी गोष्ट आहे, त्या सामाजिक न्यायाची ही मागणी करतायत मंडळी बहुजन समाजाची, ती योग्यच आहे. पण याचा अर्थ राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीला विरोध करावा आणि तो पण जातीय पद्धतीने करावा असा नाही. म्हणून अत्यंत लहानपणी वयाच्या 14व्या-15व्या वर्षी यशवंतरावांनी हा निर्णय घेतला की आपण ब्राह्मणेतर चळवळीत काम करू शकत नाही, आपल्याला काँग्रेस बरोबर जायचं, राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घ्यायचा. मला असं वाटतं की दक्षिण महाराष्ट्रात जे जवळकर जोरात असताना, घरात ब्राह्मणेतर चळवळीचं वातावरण असताना, एखादा बहुजन समाजातला मुलगा हा निर्णय घेतोय
याच्यातच सगळं काही आलं, तो मोठा होणारच, त्याला दुसरा पर्यायच नाही मोठा होण्याशिवाय. अहो इतका स्वतंत्र विचार कोण करू शकते इतक्या लहानपणी? यशवंतराव करू शकले. त्यामुळे मोठेपणाची सगळी क्षमता त्यांच्या लहानपणीच तुम्हाला दिसून येते ना, की त्यांनी सांगितलं, बंधूशी वाद घातला की हे बरोबर नाही. जो माणूस 6 वर्ष तिथे कितपत पडला तुरुंगामध्ये अंदमानच्या नाही त्या मंडळीच्या, कोणासाठी? तो काय फक्त ब्राह्मण जातीसाठी? हे चुकीचं आहे अशा पद्धतीने त्यांचं वर्णन करणं. तर म्हणून स्वातंत्र्य हे पाहिजे, फक्त स्वातंत्र्य पाहिजे याचा अर्थ सामाजिक न्याय नको असं नाही. असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. म्हणून यशवंतरावांनी स्वच्छ इतक्या लहान वयामध्ये असा निर्णय घेतला की आपण स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घ्यायचा, म्हणजे काँग्रेस पक्षाच्या विरोधात जायचा. आणि बेसिकली गांधींच्या विरोधात. पुढे गांधी तेव्हा येतच होते. सांगायचा मुद्दा काय माहिती का, की ही जी प्रक्रिया आहे टिळकांच्याकडनं गांधींकडं नेतृत्व जाण्याची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये ती क्लेशकारक ठरली. जशी त्या प्रक्रियेचा एक भाग जसा बाळासाहेब खेर होते ब्राह्मणांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, तसं ब्राह्मणेतरांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी याच प्रक्रियेचं प्रॉडक्ट म्हणजे यशवंतराव चव्हाण. हे या 2 नेत्यांमध्ये मुख्यमंत्र्यांमध्ये पाहिला फार महत्वाचं सांगणं आहे. ते विसरता कामा नये. म्हणजे एकाच प्रक्रियेचं रिफ्लेक्शन उच्चवर्णीयामध्ये कसं दिसतं आणि त्याच प्रक्रियेचं रिफ्लेक्शन बहुजन समाजाच्या याच्यामध्ये कसं दिसतं हे महत्वाचं आहे. आता तरी यशवंतरावांचं वैशिष्ट्य मी वेगळं सांगतो तुम्हाला. बाळासाहेब खेर यांची कोसळलेली आहे. बाळासाहेब खेर हे मुळातच चांगल्या उच्च शिक्षित कुटुंबात जन्माला आलेले. त्यांच्यावर लहानपणीच घरात संस्कार झाले राजकारणाचे. ते सगळं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राजकारणात पडलेल्याशिवाय, अनुभव घेतलेल्याशिवाय, स्वराज्य पार्टीचे मुंबईचे सेक्रेटरी होते. तेव्हा त्यांनी निर्णय घेणं काहीतरी गांधींकडे जाण्याचा, काँग्रेस बरोबर जाण्याचा, आणि यशवंतरावांसारख्या कवळ्या पोरानं निर्णय घेणं 14-15 वर्षांच्या, याच्यात फार फरक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तिथे तुम्हाला बाळासाहेब खेळापेक्षा 2 गुण जास्त द्यावे लागतील यशवंतरावांना. इतक्या लहान वयात या विद्यार्थ्यानं असा निर्णय घेतला, ते फार महत्वाचं असतं. आणि मला वाटतं की यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र याची सुरुवात तिथे होती पहिल्यांदा, की आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे आहे, स्वातंत्र्य भारताचं आहे. म्हणजे प्रांतीयतेला कधी जेव्हा जेव्हा जास्त उद्रेक झाला तेव्हा यशवंतरावांनी अत्यंत थंडपणाने थांबून विचार केलेला आहे. तेही मला असं वाटतं की ते याच वयात शिकलेलं असतात. पण म्हणून ह्या 2 गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. बाळासाहेब खेर आणि यशवंतराव चव्हाण हे आपले पहिले जे 2 मुख्यमंत्री होते. मोरारजींना आपण बाजूला ठेवलं कारण त्यांना या प्रक्रियेतून जावं लागलं नाही. ते दोन्ही मुख्यमंत्र्यांचा एक दृष्टिकोन जो ठरला तो त्यांनी ही सगळी प्रक्रिया अत्यंत जवळून पाहिलेली आहे, किंबहुना त्याच्यात त्यांनी प्रत्यक्ष भाग घेतलेला आहे. ऐकून मग आता यशवंतराव त्या याच्यामध्ये गेले, काँग्रेसच्या चळवळीमध्ये गेले, गांधींच्या चळवळीमध्ये गेले, आणि त्या दरम्यानच्या काळात शिक्षण घेत होते. शिक्षण घेता घेता 42ची चळवळ आली. तर ती वेगळ्या प्रकारची चळवळ आहे, त्याच्याबद्दल खूप लोकांची खूप मतांतर आहेत, आपण त्याच्यात जायचं नाही. पण नेत्यांचा आदेश त्यांनीही पाळला, भूमिगत झाले, काही गोष्टी केल्या. नंतर परत तुम्हाला कल्पना आहे त्यांच्यावरती बक्षीस ठेवलं होतं भूमिगत झाल्यानंतर पकडण्यासाठी. 42चं आंदोलन संपलं, मग पुढे निवडणुका आल्या, मग ते काँग्रेस पक्षाचं सक्रिय कार्य करायला लागले. आणि हे एक यशवंतरावांचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. काँग्रेस पक्ष म्हणजे पक्ष संघटना 3 गोष्टी आहेत, फार महत्वाच्या आहेत 3 गोष्टी. तुमचा एक नेता असतो, व्यक्ती कुठेतरी असते, तिला तुम्ही उच्च स्थानी मानता. नंतर त्या नेत्याची एक संघटना असते आणि त्याची तत्व असतात, आणि तत्व पुढे नेण्यासाठी संघटनेचा उपयोग होत असतो प्रत्यक्ष कार्यवाहीमध्ये आणण्यासाठी. याला भगवान गौतम बुद्धाने बुद्ध, धम्म आणि संघ सांगितलं असं म्हणतात. काय 3 तत्व आहेत बुद्ध धर्माची? बुद्धम शरणम गच्छामी, म्हणजे ज्याने ते आणलं त्याला शरण जातो. संघम धम्मम शरणम गच्छामी, धम्म म्हणजे तत्व आहे, आणि तिसरं संघम शरणम गच्छामी, संघ म्हणजे संघटना, ऑर्गनायझेशन. एक्झॅक्टली तोच पॅटर्न राजकीय संघटनेचा असतो. काँग्रेसचा विचार केला आपण, गांधीजी हे सर्वोच्च नेते आहेत, त्यांना शरणता म्हणजे काय? त्यांची तत्व मान्य का? पहिली गोष्ट. पक्ष आहे, तत्व आहे, लक्षात घ्या. तत्व मान्य करा, नेतृत्व मान्य करा, व्यक्तित्व. आणि तिसरं म्हणजे संघटना आहे ना,
काँग्रेस नावाची एक संघटना आहे, ती संघटनाही मान्य केली पाहिजे तुम्ही. म्हणजे एखादा असं म्हणायला लागला की नाही नाही मी फक्त गांधींना मानतो, मी फक्त गांधीच्या तत्वांना मानतो, मी काँग्रेसला ओळखत नाही, तर नाही जमत. किंवा मी फक्त काँग्रेसला मानतो, गांधीला मानतो, मला नाही जमेल. ह्या तिघांच्या मध्ये एक अभेद्य अशा प्रकारची युनिटी आहे. कोणत्या तिघांच्या मध्ये? जसं मी बुद्ध धम्म आणि संघ म्हटलं, तसं गांधी, काँग्रेस आणि काँग्रेसची तत्व या तीन गोष्टींमध्ये एक युनिटी आहे. आणि यशवंतराव ह्यात असं पाहत होते, पक्ष सोडणं फार आवड नसतं, लक्षात घ्या. ते त्यांनी केलं नाही. खूप वेळा कशा प्रकारचे प्रसंग आले. ऑर्गनायझेशन नावाची जी गोष्ट आहे ती लोकशाहीच्या राजकारणामध्ये किती महत्वाची आहे हे यशवंतरावांनी ओळखलं. व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ वगैरे हे आपण नुसतं भाषणापुरतं नाहीये, हे यशवंतरावांनी ओळखलं. आणि याचा त्यांना पहिल्यांदा उच्चार कधी करायला लागला हे तुम्हाला सांगतो मी. राजकारणामध्ये ज्या वेळेला 1950 नंतर एक मोठं राजकारण सुरू झालं, संयुक्त महाराष्ट्राचं राजकारण सुरू झालं. आणि त्या राजकारणात मला किंवा आणखीन काही म्हणजे नाशिकच्याच अध्यक्षाची उत्तर असतो मला. नाशिकमध्ये भाऊसाहेब हिरे आणि यशवंतराव चव्हाण यांच्यामुळं अधिवेशन यशस्वी झालं, काँग्रेस अधिवेशन. कारण त्याच्या अगोदर